राज्य लोकसेवा आयोगाबाबत मी म्हणलं निवडणूक आयोग, यूपीएससी, अरे एसपीएससी याच्यावर जास्त प्रश्न असतात. आपण चला बघा, राज्य लोकसेवा आयोगाबाबत खालीलपैकी कोणती विधान चुकीचे आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 ला आलेला आहे. कुठेही येऊ रे, इझिली प्रश्नाची उत्तर येतील, काही घाबरायचं नाही. आयोगाच्या अध्यक्षासाठी कोणतेही पात्रतेचे निकष राज्यघटनेमध्ये सांगितलेलं नाही. बरोबर आहे. ते राज्य लोकसेवा असेल किंवा मग काय रे संघ लोकसेवा आयोग असेल, यांच्या अध्यक्ष आणि सदस्याच्या बाबत कोणतीही विशेष पात्रता सांगण्यात आलेली नाही. किमान 50% सदस्य केंद्र किंवा राज्याच्या अरे नोकरीमध्ये किमान 10 वर्ष त्यांचं काय अधिकारपद धारण केले असावे असे एक सांगितलंय. बाकी काही सांगितलं नाही. विशेष पात्रता सांगण्यात आलेली नाही म्हणजे बरोबर आहे. सुरुवातीस आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्याचा निवृत्तीचं वय 60 वर्ष होते. 1975च्या संसदेच्या कायद्याद्वारे नाही रे, घटना दुरुस्ती वाढून 62 वर्ष करण्यात आले. मग ते 60 वर्ष होते तर 1976 ला आहे, 75 ला पण नाही. ते आपला काय विचारलंय, चुकीचं विचारलंय. बरोबर आहे, हे चुकीचं आहे. आयोगाचा किती क्लोज केले बघा, 75 दिले आणि 76 आहे तिथं. ओके. आणि संसदेच्या कार्य घटना दुरुस्तीद्वारे कायद्याद्वारे नाही, वाढवून 62 वर्ष करण्यात आले आहे. घटना दुरुस्ती कोणती आहे? 41वी घटना दुरुस्ती. 41वी घटना दुरुस्ती 1976 ला राज्य लोकसेवा आयोग एसपीएससी च्या अध्यक्ष आणि सदस्यांचा कालावधी पूर्वी काय होतं रे, 60 आणि 6 होतं, ते मात्र आता काय केलं 62 आणि 6 करण्यात आलेलं आहे. ओके, 62 आणि 6 असं करण्यात आलेलं आहे. आता खाली 3 नंबर बरोबरच असणार आहे. मग जेव्हा वेळेस तुम्हाला काय रे असं वाचताना सापडलं, चुकीचं कन्फर्म सापडलं, तर हे वाचण्यात वेळ घालू नका परीक्षेमध्ये. तर इथं बघा रे बाबा, इथं इन्फॉर्मेशन साठी बघतोय आपण. पण परीक्षेमध्ये आता इथं वाचल्यानंतर एवढं वाचण्यामध्ये वेळ घालवायची गरज नाही ना. बाकी वेळ एक्झाम मध्ये म्हणतो इलिमिनेशन मेथडनं जाताना, पण हे कन्फर्म माहिती पाहिजे. आता 4च पर्याय दिले म्हणजे हे चुकीचं असेल तर बाकीचं बरोबर येण्याचा संबंधच येत नाही. तर बाकीचं उत्तर असण्याचा संबंध येत नाही. आयोगाच्या एखाद्या सदस्याची त्याच लोकसेवा आयोगात पुन्हा दुसऱ्यांदा सदस्य म्हणून नेमणूक करता येत नाही. बरोबर आहे. परंतु त्याच आयोगात अध्यक्ष म्हणून किंवा अन्य लोकसेवा आयोगात अध्यक्ष म्हणून नेमता येऊ शकते. बरोबर आहे.